नमस्कार. एनलाइटन ब्रेन्स 1 या यूट्यूब चॅनलमध्ये मी अभिनव जगताप आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. काही यशस्वी शाळा आणि यशस्वी शिक्षक या मालिकेमध्ये आपण नाताळची सुट्टी आणि आता महाराष्ट्रभर सगळीकडे शिक्षकांना असलेल्या प्रशिक्षणामुळे काही वैशिष्ट्यपूर्ण शाळा आणि शिक्षक विद्यार्थी यांचे शूटिंग करणं आपल्याला थोडंसं शक्य झालं नाही नाताळची सुट्टी संपेपर्यंत. मग हा एक मधला मोठा काळ असा शांत राहण्यापेक्षा सक्सेस किंवा यशस्वी झालेले शिक्षक किंवा यशस्वी झालेले विद्यार्थी त्यांचे आधार काय आहेत हे थोडं पाहणं गरजेचं आहे. अनेक अपयशातून जो अनुभव येतो त्या अनुभवाच्या शहाणपणातून यशस्वीतेकडे जाता येतं. ॲडम डॅनियल नावाच्या एका मॅनेजमेंट किंवा लिडरशिपच्या शिक्षकानं एक छान इमेज करून दाखवलेली. ही इमेज आपण इथं पाहू की अनेक अपयशांमधून मग एक अनुभव होतो आणि अनुभवातून यशस्वीतेकडे जाता येतं. अपयश ही यशाची पहिली पायरी आपल्याकडे असं म्हटलं जातं. जर त्या अपयशातून आपण काही शिकणार असतो आणि पुढे जाणार असो तर ते नक्कीच ही यशाची पायरी ठरत असते. आता मुलांना यशस्वी होण्यासाठी मुलांना शिकण्यासाठी कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी असतात. एकतर आपण बघितलं की आपण खूप चांगले नातेसंबंध त्यांच्याशी दृढ करणं गरजेचं आहे. पण मॉस्लो नावाच्या एका मनोवैज्ञानिक शास्त्रज्ञानं कोणत्याही माणसाला स्व अनुभूतीच्या किंवा सेल्फ ॲक्च्युलायझेशनच्या स्थितीला येण्यासाठी स्वतः शिकण्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी लागतात त्याचा एक पिरॅमिडच तयार करून दिलेला आहे. तो असं म्हणतो की अगदी सुरुवातीला कोणत्याही मनुष्याला त्याच्या ज्या मूलभूत शारीरिक गरजा आहेत त्या पूर्ण होणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आता या मूलभूत शारीरिक गरजा कोणत्या आहेत तर अन्न वस्त्र निवारा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण शुद्ध हवा, चांगलं पाणी, याशिवाय चांगला निवारा, अन्न वस्त्र निवारा आपण जे म्हणतो की नाही, तर ह्या मूलभूत शारीरिक गरजा आहेत. आणि या गरजा जिथं पूर्ण होतात तिथं त्याचं पुढं जाणं होतं. आता मध्यान्ह भोजनाची जी व्यवस्था आपल्या महाराष्ट्र शासनाने केलेली आहे त्याचं मूळ कारण हे आहे की कुपोषित किंवा आर्थिक दुर्बल मुलं ही शिकू शकत नाही आहेत. तर त्यांना सदृढ शरीरामध्ये सदृढ म्हणून वास करायचा असेल, त्यांच्या शिकण्याची गती वाढवायची असेल तर अशा योजना आपल्याला खूप गरजेच्या आहेत. दुसरी महत्त्वाची गरज मॉस्लो सांगतात ती म्हणजे सेफ्टी अँड सिक्युरिटी. प्रत्येक मुलाला एक सुरक्षितता हवी असते. भावनिक सुरक्षितता हवी असते, शारीरिक सुरक्षितता हवी असते, मानसिक सुरक्षितता हवी असते. आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टींचा आपण त्याच्या संगोपनामध्ये किंवा शाळेमध्ये येताना खूप बारकाईनं विचार करायचा असतो. त्याला तिसरी महत्त्वाची गोष्ट असते लव्ह अँड बिलॉंगिंग्स. त्याला प्रेमाची खूप आवश्यकता असते. कोणत्याही व्यक्तिमत्वाला जर त्या व्यक्तिमत्वाचा स्वीकारच केला नाही तर त्याचं शिकणंच नाही, त्याचं जगणं मुश्किल होऊन जातं. आणि म्हणून त्याला शिकण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये त्याला नातेसंबंध, माझं कुणीतरी आहे आणि मला कुणाकडून तरी प्रेम मिळतंय. शाळेत आल्यानंतर मला शिक्षकांच्याकडून खूप प्रेम मिळतंय, मित्रांच्याकडून खूप प्रेम मिळतंय, घरात मला आई वडील आणि सगळ्या नातेसंबंधांच्याकडून खूप प्रेम मिळतंय. तर तिथं शिकणं किंवा त्याची प्रगती होणं याचं स्पीड खूप चांगलं असतं असं लक्षात आलेलं आहे. सेल्फ इस्टीम ज्याला असं आपण म्हणतो की स्वतःचा एक विश्वास असणं, स्वतःवर एक विश्वास असणं, स्वतःचा एक आत्मभाव सन्मान असणं, तर तो आत्मसन्मान जपावा लागतो. सतत एखाद्याला नावमेद करणं हे त्याच्या जगण्याच्या आणि विकासाच्या प्रत्येक पायरीला अडथळा ठरू शकतं. आणि ज्यांना तुम्ही आत्मसन्मान देता त्यांना विकसण्याची अधिक संधी मिळत जाते. या सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर सेल्फ ॲक्च्युलायझेशन ज्याला आपण म्हणतो, स्वनिर्मिती किंवा स्वची जाणीव होण्याच्या टप्प्यावरती विद्यार्थी येतो. तिथं त्याचं अध्ययन सुरू होतं. या गोष्टी आपण दुर्लक्षित करून त्याच्या शिक्षणासाठी आपण किती छान छान प्रयोग केले, किती बाकी सगळ्या गोष्टी केल्या तरी मॉस्लोची ही गरजाधिष्ठित श्रेणी आपल्याला नीट पाहावी लागेल, त्याचा अभ्यास करावा लागेल. आम्हाला असं वाटतं
आमची माहिती आपल्याला नक्कीच आवडत असेल, आवडली तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटेच्या आयकॉनला प्रेस करा जेणेकरून आमचे अद्ययावत व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील आणि पुढच्या वेळेला आम्ही अशीच एक आधुनिक आणि खूप सुंदर अशी शाळा आपल्यासमोर घेऊन येतोय. तोपर्यंत मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.